सगळ्यात मोठी बातमी समोर येते, कारण इथल्या 40 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। पुढच्या 48 तासांमध्ये त्यांचं नगरसेवक पद जाऊ शकतं, त्या ठिकाणी पोटनिवडणुका लागू शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 40 नगरसेवक ओबीसी आरक्षित प्रवर्गामधून निवडून आले, मात्र ओबीसी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे निवडून आलेल्या 40 नगरसेवकांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार आहे। सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालाचा संदर्भ घेत या जागांवर पोटनिवडणुका होणार की या नगरसेवकांना अपवादात्मक दिलासा मिळणार, याचा फैसला 21 जानेवारीच्या सुनावणीमध्ये होणार आहे। दरम्यान नेमका काय निकाल लागलेला होता नागपूरच्या महापालिकेमध्ये तो पाहूयात। भाजप 102 जागांवर निवडून आली, शिवसेना 2, काँग्रेस 35, अजित पवार यांची राष्ट्रवादी 1, ठाकरेंची शिवसेना 2, बसपा 1, एमआयएम 6 जागांवर निवडून आली, तर मुस्लिम लीग या पक्षानं 4 जागा मिळवल्या आणि अशा एकूण 151 जागांचं हे गणित आहे। तर आरक्षणाची नेमकी काय स्थिती आहे ती समजून घेऊयात। नागपूर मनपा आरक्षणाची स्थिती: एकूण आरक्षण 2, ओबीसी मध्ये 40, अनुसूचित जमाती 12, अनुसूचित जाती 30, सर्वसाधारण 69 आणि अशा एकूण जागा 151।